सो आता हे चाललं सगळ्या गोष्टी. आता काही इन्सिडेंट्स होते, जसं की तुम्हाला सांगितलेलं की तुझं एक शिप होतं बरोबरचं, ते शिपचं काय त्याच्यावरती हल्ला झाला, पूर्ण डिस्ट्रॉय झाला. तो सीन काय होता, एकदा एक्सप्लेन करशील का? सर तो सीन असा होता की आम्ही चायनावरून निघालो होतो इजिप्तला जायला. त्यावेळेस आम्ही लोड केलं होतं फॉस्फरस कार्गो. ओके. ज्या वेळेस जात होतो तेव्हा एक पायरेटचा एरिया लागतो यमन. तर त्यावेळेस आम्हाला शिपला प्रोटेक्ट करायचं असतं. तर शिपला आम्ही प्रोटेक्ट या पद्धतीने करतो की आम्ही वायर्स लावतो त्याला लोखंडी, त्याला रेझर्स वायर म्हणतात, आणि फायर होज लावले जातात जेणेकरून ते पायरेट शिपवर यायला नको. आणि कमांडोज पण येतात शिपवर. तर आमच्या शिपवर 3 कमांडोज पण आले होते. आणि तो वेळ रात्रीचा होता सर, 3:30 वाजता, आणि मी स्वतः त्यावेळेस ब्रिजवर होतो. तर शिप जात होती, अचानक कॅप्टन वरती पळत आले आणि ते जरा बघायला लागले की सगळं ऑल क्लिअर आहे का नाही, काय नाही बघत होते. आणि त्याच वेळेस नेमका कंपनीला मेल आला होता की तो सगळ्यात हाय रिस्क एरिया आहे पायरेट्सचा, जरा सावधानीने राहा. आणि 6 वाजता सर मी खाली आलो, माझी सुट्टी झाली, आणि 8 वाजता परत मी ब्रिजवर गेलो ड्युटीला 2 तासाची झोप घेऊन. आणि 8 वाजता कंपनीचा आम्हाला मेल आला की जी शिप आमच्या मागून येत होती 25 किलोमीटरवर दूर होती, तिच्यावर अटॅक झाला होता पायरेटचा, आणि ती फुल शिप डिस्ट्रॉय झाली होती बाय रॉकेट लॉन्चर. सर तो सीन असा आहे की युक्रेन आणि रशियाच्या वॉरमुळे त्या लोकांना फंडिंग्स आलेली. तर पूर्वी असं व्हायचं, ते फक्त AK-47 ने फायर करून चालले जायचे किंवा ते चढायचा प्रयत्न करायचे शिपवर. पण आता तसं नाही झालंय, आता त्यांच्याकडे ॲडव्हान्स वेपन आले, ते डायरेक्ट रॉकेट लॉन्चरने फायर करतात शिपवर. ओके. म्हणजे यामध्ये पैसा तर आहेच, तेवढे तुमच्या जीवालाही धोका आहे. हो, असं म्हटलं जातं ना सर, इश्क आहे तर रिस्क आहे, तीच परिस्थिती आहे. ओके ओके, बढिया. आणि अजून एक तुम्ही बोललो होतात की तुम्ही 10 डिग्री सेल्सिअस मध्ये काम केलेलं. हो. तर ते नेमकं काय, त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा. जेव्हा आम्ही चायनाला गेलो होतो सर फॉस्फरस तो लोड करायला, त्यावेळेस तिथलं तापमान होतं -10 डिग्री सेल्सिअस, आजूबाजूला सर्व बर्फ झालेला होता. तशाच्यात सुद्धा आम्ही काम करत होतो. आणि जसं तुम्ही बोलले की 55 डिग्रीमध्ये पण राहिला. नंतर आम्ही चायनावरून निघालो तोच फॉस्फरस अनलोड करायला इजिप्तला, तेव्हा तिथं 55 डिग्री तापमान होतं. अशा याच्यात आम्ही काम केलं सर. तुम्ही नेव्हीमध्ये असता, तुम्हाला असं हे नाही की आज पाऊस आहे, वारा आहे, वादळ आहे, आम्ही कधीच थांबत नाही सर. आम्ही सी वॉरियर्स आहोत आणि आम्ही सदैव तत्पर राहतो तुमच्या. वी आर ऑल्सो प्राऊड ऑफ यू की तुम्ही महाराष्ट्रातील एक मराठी मुलगा एवढ्या लेवलला एवढ्या कमी वयात जाऊन पोहोचलाय, आणि तो ॲज अ सी वॉरियर काम करतोय, म्हणजे आम्हाला सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. येस.